जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियान जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्निरीक्षण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अभियान राबवण्यात येत आहे। अचूक अद्ययावत व पारदर्शक मतदार यादी तयार करणे ही लोकशाही प्रक्रियेची अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव यांच्यामार्फत जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून आपले मतदार यादीतील नाव आपल्या BLO यांच्याकडून मॅपिंग करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनातून महसूल प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील नागरिकांना या अभियानात सहभाग नोंदवून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। नमस्कार, मी रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव। आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या देशामध्ये मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे। या कामामध्ये 3 टप्पे आहेत आणि त्यामध्ये नागरिकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे। सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये 2002 मध्ये अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी यापूर्वी करण्यात आली होती आणि त्यामध्ये जी मतदार यादी तयार झाली होती आणि आत्ताच झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये 2024ची मतदार यादी तयार झालेली आहे। ज्यांचं नाव 2024च्या मतदार यादीमध्ये आहे आणि 2002च्या मतदार यादीमध्ये देखील आहे, त्याचा जो ताळमेळ करता येईल, मॅपिंगची ही पहिली स्टेप आहे। तर ती मॅपिंग होत असेल तर त्याप्रमाणे BLO आपल्या मॅपिंग करून घेतील। ज्यांचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये नाही आहे परंतु 2024च्या मतदार यादीमध्ये आहे, परंतु ज्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा यांचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये आहे, त्यांचं प्रोजिनी मॅपिंग म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबा यांच्या 2002च्या नावांमधील 2024च्या मतदार यादीच्या नावातील व्यक्तींची आहे, त्याला मॅपिंगचा दुसरा टप्पा असं म्हणतात। आणि या दोन्ही टप्प्यांमध्ये जे व्यक्ती आढळून येणार नाहीत असे 2024च्या मतदार यादीमधील व्यक्तींची नावं ही अनमॅप्ड नावं असतील, त्यांच्या ठिकाणी BLO हे प्रत्यक्ष हाऊस व्हिजिट किंवा ग्रहभेटी करून हे भेट देतील आणि त्यानंतर मग त्यांची जी मॅपिंग आहे, जी प्रोजिनी मॅपिंग किंवा इतर कुठल्या पद्धतीची मॅपिंग आहे, ती BLOच्या प्रत्यक्ष व्हिजिट नंतर 2024च्या मतदारसंघातल्या मतदार यादीमधल्या अनमॅप्ड लोकांची मॅपिंग होणार आहे। तर अशा प्रकारच्या 3 टप्प्यांमधला हा पुनर्निरीक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो अगदी सखोल पुनर्निरीक्षण होणार आहे। तर त्यामध्ये नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। आपले BLO आपल्याकडे येतील तेव्हा त्यांना संपूर्ण सहकार्य करावे आणि आपल्याला जर मतदार यादीमध्ये कुठल्याही प्रकारची इश्यू येत असेल तर त्याप्रमाणे BLOच्या माध्यमातून जर ते सॉल्व्ह होत नसतील तर नजीकच्या आपल्या तहसील कार्यालयाला भेट देऊन आपलं मतदार यादीमधील सखोल पुनर्निरीक्षणाचं जे काम आहे त्यामध्ये आपल्या प्रशासनाला हातभार लावावा, मदत करावी असं मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।